श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास कोजागिरी पौर्णिमेसंबंधी असणार आहे। कारण येत्या 16 ऑक्टोबर 2024 वार येत आहे बुधवार, या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमा। आता कोजागिरी पौर्णिमा 16 तारखेला असली तरीही जे कोणी सत्यनारायण करतात त्यांना 17 तारखेलाच करायचा आहे। कारण 16 तारखेला पौर्णिमा रात्री 8:41 सुरू होत असून ती 17 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4:56 असणार आहे। सत्यनारायण म्हटलं तर आपण प्रदोष काळात करत असतो, त्यामुळे आपल्याला 17 तारखेलाच सत्यनारायण करायचं आहे आणि जे कोणी पौर्णिमेचं व्रत करतात त्यांना देखील 17 तारखेलाच व्रत करायचं आहे। पण कोजागिरी मात्र आपल्याला 16 तारखेच्या रात्रीच साजरी करायची आहे। आता कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करायची, पूजेची मांडणी, मुहूर्त काय आहे या संबंधीचा व्हिडिओ आपण उद्याच्या दिवशी बनवणारच आहोत। तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। त्यापूर्वी आपण कोजागिरी पौर्णिमेला करण्याचे काही छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत। पौर्णिमा तिथी म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशी ही तिथी आहे। जेव्हा आपण विष्णू भगवान, लक्ष्मी माता यांची एकत्रितरित्या सेवा करतो तेव्हा आपल्या संसारातील अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत असते। त्यामुळे दर महिन्याला, प्रत्येक महिन्याची येणारी जी पौर्णिमा आहे त्याला जर आपल्या घरामध्ये सत्यनारायण आपण केला तर निश्चितच आपल्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात। एकंदरीत सांगायचं काय तर आपण जे काही काम करतो, आपण जे काही प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला यश मिळू लागतं। कारण बऱ्याचदा आपण प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतो पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं आणि मग आपण कुठेतरी थकतो। तेव्हा आपल्याला गरज असते ती कष्टासोबत दैवी शक्तीची, आणि दैवी शक्तीची साथ हवी असेल तर आपल्याला हे छोटे छोटे उपाय करणं, सेवा करणं गरजेचं असतं। तर चला, आपल्याला या दिवशी काय उपाय करायचे आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं, कारण हा दिवस शरद ऋतूची सुरुवात मानला जातो। या गोड आणि शीत पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा असं देखील म्हणतात। 2024 मध्ये ही विशेष पौर्णिमा 16 ऑक्टोबरला साजरी होणार आहे। या दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते, त्यासोबतच इंद्र आणि कुबेर देवतेची देखील पूजा केली जाते। कोजागिरी पौर्णिमेला एकतर खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवलं जातं आणि चंद्रप्रकाशात ठेवलेलं हे दूध किंवा ही खीर जर आपण खाल्ली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, सुख समृद्धी वाढते। त्यासोबतच हे दूध अमृतासमान मानलं जातं, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात। त्यासोबतच आर्थिक अडचणी असतील तर ही लक्ष्मी मातेची तिथी असल्यामुळे आपण कुबेर देवतेची पूजा करणार आहोत, लक्ष्मी मातेचं देखील स्मरण करणार आहोत। तर नक्कीच आर्थिक समस्या सोडवण्यासाठी जर आपण उपाय केले तर त्याही सुटण्यासाठी मदत मिळेल। तर अश्विन पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करून व्रत पाळण्याचा विधी आहे। जे लोक पैशाच्या संकटाने ग्रस्त असतात त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी, त्यांच्या कष्टाला यश मिळण्यासाठी, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष पूजा अर्चा करावी। पूजा कशी असणार आहे हे आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यानंतर पूजा करताना सुपारीच्या पानावर आपल्याला एक लवंग, एक वेलची, एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। सुपारीची पानं म्हणजे काय तर नागवेलीची जी पानं असतात ती पानं आपल्याला एकावर एक दोन अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि त्याच्यावर हे सगळं काही साहित्य ठेवायचं आहे। त्यानंतर पूजा झाल्यानंतर हे सगळं काही साहित्य आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे। याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळण्यासाठी मदत होत असते। तुम्ही जे काही काम करता, तुमचा जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होऊ लागते। त्यानंतर दुसरा उपाय, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला तुपाचे 5 दिवे लावायचे आहे आणि त्यामध्ये वात टाकताना आपल्याला कलाव्याची वात टाकायची आहे, लाल रंगाची वात टाकायची आहे। ती नसेल, कलावा नसेल तर आपला साधा कापूस जो असतो त्याला कुंकू ओलं करून लावायचं, बरोबर त्याचा लाल रंग होईल। अशा पद्धतीने आपल्याला 5 तुपाचे दिवे लावायचे। त्यानंतर देवी मातेसमोर बसायचं आणि लक्ष्मीचा एक अतिशय प्रभावी असा मंत्र म्हणायचा। मंत्र सांगते, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः। या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 11 वेळा जप करायचा किंवा 1 माळ जप करायची। शक्यतो 1 माळ जप करण्याचा प्रयत्न करा, नाही शक्य तर 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दुधाचा नैवेद्य दाखवतच असतो, पण तरीही मखाणे जर आपण लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवले नैवेद्य म्हणून तर निश्चितच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते। त्यासोबतच लक्ष्मी मातेला मखाणे हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य वाढण्यासाठी देखील मदत मिळत असते।
आर्थिक अडचणी सुटण्यासाठी अजून एक उपाय आहे, तो असा की शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी पूजेसाठी पीठ मळून आपल्याला 5, 7 किंवा 11 दिवे करायचे आहे. कणकेचे आपल्याला दिवे बनवायचे. आता ते दिवे बनवताना त्या पिठामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही, फक्त पिठाचे दिवे बनवायचे. तुम्ही 5, 7, 11 यापैकी कितीही बनवू शकतात. त्यानंतर यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप टाकणं शक्य नसेल तर तुम्ही तेल टाकू शकतात, पण शक्यतो तुपाचेच दिवे लावण्याचा प्रयत्न करा, कारण लक्ष्मी मातेची आपण जेव्हा जेव्हा सेवा करतो तेव्हा तुपाच्या दिव्याला महत्त्व असतं. त्यानंतर प्रत्येकी दिव्यामध्ये एक एक लवंग आपल्याला टाकायचे आहे. जेवढे दिवे तुम्ही लावणार आहात तेवढे आपल्याला लवंगा एक एक करून टाकायच्या आहे. अशा पद्धतीने या उपायाने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. आपल्या समस्यांमधून मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत होत असते. त्यासोबतच आपले कष्ट करणं गरजेचं आहे. जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तसं पुन्हा पुन्हा आजही सांगत आहे, जेणेकरून कोणाचाही गैरसमज होऊ नये. त्यासोबतच कर्जाची समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला या दिवशी रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान सेवा करायची आहे. त्या सेवेमध्ये प्रामुख्याने येतं ते श्रीसूक्तम. एकदा आपल्याला श्रीसूक्तम म्हणायचं आहे, एकदा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र, अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. बघा, 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर आपण दूध वगैरे आटवून तो प्रसाद म्हणून आपण पित असतो, परंतु तरीही सेवेला देखील तितकंच महत्त्व असतं. त्यामुळे सेवा करायला विसरू नका. त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राला अर्घ्य देखील द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देतो तसंच चंद्राला देखील आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना दूध आणि पाणी एकत्र करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र बघा, ओम ऐं क्लीं सोमाय नमः, ओम ऐं क्लीं सोमाय नमः. हा मंत्र तुम्हाला चंद्राकडे बघून म्हणायचा आहे. कमीत कमी 11 वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर एक माळ जप करून तुम्ही केलं तरीही चालणार आहे. ज्यांच्या पत्रिकेतील चंद्र खराब आहे त्यांचा चंद्र मजबूत होण्यासाठी मदत होत असते, कारण चंद्र म्हटलं तर मनाचा कारक आहे आणि जर आपला चंद्र खराब असेल तर नेहमी आपली मनस्थिती खराब असते आणि जेव्हा आपली मनस्थिती खराब असते तेव्हा आपण निर्णय घेऊ शकत नाही आणि आपले निर्णय सहसा चुकत असतात. त्यामुळे आपला चंद्र मजबूत असणं गरजेचं आहे. ज्यांचा चंद्र मजबूत असेल त्यांनीही हे उपाय करायला हरकत नाही आणि ज्यांचा कमजोर असेल त्यांनी तर आवर्जून हे उपाय करायला हवे. तर स्वामी भक्त हो, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे जे काही उपाय सांगितले त्यातले तुम्हाला जेवढे शक्य होणार आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा, सेवा करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. या संबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.